मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट या सब्जेक्टमध्ये थर्ड युनिट आपण पाहिला होता. टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ रोटेटिंग मशीन, जो की 20 मार्क्ससाठी होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 4 स्टार्ट करणार आहोत. टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. टेस्टिंग म्हणजे तपासणी, चाचणी, अँड ट्रबल शूटिंग म्हणजे समस्या निवारण ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये येणारे समस्या कोणकोणत्या आहेत, त्यांचं निराकरण कसं करायचं आणि त्यांची तपासणी कशी करायची, चाचणी कशी करायची. हा युनिट नंबर 4 20 मार्क्ससाठी आहे. टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. टेस्टिंग म्हणजे चाचणी, ट्रबल शूटिंग म्हणजे समस्या निवारण ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. युनिट नंबर 4 चॅप्टर नंबर 4. सिलेबस कंटेन याच्यामध्ये 4.1 टेस्टिंगमध्ये प्रकार आहेत: टाईप टेस्ट, रूटीन अँड स्पेशल टेस्ट ॲज पर IS 2026-1981 फॉर डिस्ट्रीब्युशन अँड पॉवर ट्रान्सफॉर्मर्स. ओके, डिस्ट्रीब्युशन अँड पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहेत त्यांच्यासाठी टेस्टिंग, टाईप टेस्ट, रूटीन टेस्ट अँड स्पेशल टेस्ट ॲज पर IS 2026-1981. सिलेबस टॉपिक 4.2 कॉजेस ऑफ फेल्युअर. ओके, ट्रान्सफॉर्मर बंद पडण्यापाठीमागे कारणे कोणकोणते आहेत? कॉजेस ऑफ फेल्युअर, कारणे. इंटरनल अँड एक्सटर्नल कॉजेस, टाईप्स ऑफ फॉल्ट्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक. हे फॉल्ट्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. सिलेबस टॉपिक 4.3 ट्रबल शूटिंग अँड रेमेडीज, समस्या निवारण आणि त्याच्यावरती उपाय. ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर सिंगल फेज अँड 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ट्रबल शूटिंग चार्ट जो आहे, समस्या निराकरणचा जो तक्ता आहे फॉर सिंगल फेज अँड 3 फेज ट्रान्सफॉर्मर, याच्यासाठी आपण सिलेबस टॉपिक 4.3 पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 4.4 फाउंडेशन्स, पाया. फाउंडेशन्स म्हणजे पाया. रिक्वायरमेंट्स ऑफ स्टॅटिक मशीन फाउंडेशन्स, फॅक्टर्स गव्हर्निंग देम. असे कोणते घटक आहेत की ते ॲडवाईज करतात फाउंडेशनला, गव्हर्निंग करतात, तो टॉपिक आपण 4.4 पाहणार आहोत. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, विशिष्ट हेतू. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स, विशिष्ट असे काय हेतू आहेत या युनिटचे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्टिंग इज टू नो द फिटनेस, क्वालिटी अँड कंडिशन ऑफ मशीन फिट फॉर ऑपरेशन इन इट्स नॉर्मल रेंजेस अँड फिटनेस फॉर सर्टन ओव्हरलोड्स. ठीक आहे, नॉर्मल कंडिशनसाठी ट्रान्सफॉर्मरची फिटनेस आणि क्वालिटी, त्याचा फिटनेस आणि दर्जा, ओके, हा टेस्ट करायचा. हाच या युनिटचा विशिष्ट हेतू आहे किंवा टेस्टिंगचा हा हेतू आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्टिंग इज टू नो, माहीत करून घेणे, फिटनेस, क्वालिटी अँड कंडिशन ऑफ मशीन फिट फॉर ऑपरेशन इन इट्स नॉर्मल रेंजेस. नॉर्मल रेंजमध्ये असताना त्याचं कामगिरी जे आहे, ऑपरेशन जे आहे, कार्य जे आहे ते फिट झालं पाहिजे. अँड फिटनेस फॉर सर्टन ओव्हरलोड, आणि त्याचा फिटनेस जो आहे तो काही ठराविक ओव्हरलोडसाठी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून टेस्टिंगचा हा हेतू आहे. द इन्सुलेशन ऑफ द इंटरनल एक्सटर्नल पार्ट्स, वेदर इट इज परफेक्ट ऑर नीड टू कंडिशन इट ऑर प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह. ओके, इन्सुलेशनची जे आहे, इन्सुलेशन जे आहे, आवरणं जे आहे इंटरनल एक्सटर्नल पार्ट्सचे, वेदर इट इज परफेक्ट, ओके, हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे की जे परफेक्ट आहेत का नाहीत, ऑर किंवा नीड टू कंडिशन इट, त्यांना योग्य त्या स्थितीमध्ये आणण्याची गरज आहे का, किंवा प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह, किंवा त्यांना बदलण्याची गरज आहे का, हे चेक करण्यासाठी सुद्धा टेस्टिंग केलं जातं. फॉर ट्रान्सफॉर्मर स्पेशली द कंडिशन ऑफ कूलिंग ऑफ कॉईल. ओके, ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पेशली कंडिशन ऑफ कूलिंग कॉईल जे आहेत ते थंड आहेत का नाहीत, अँड कंडिशन ऑफ सिलिका जेल, आणि सिलिका जेलची स्थिती हे तपासली जाते स्पेशली. द स्टुडंट विल स्टडी इन दिस चॅप्टर. स्टुडंट विल ऑल्सो नो फॉल्ट्स, their causes and troubleshooting. They will also know the construction of foundations. ओके, हा या युनिटचा, युनिट नंबर 4चा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सिलेबस टॉपिक 4.1 टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर IS 2026. हे ते ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर दाखवलेलं आहे. 11 kV ऑब्लिक 440 to 30 व्होल्ट्स डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, ऑइल इमर्स्ड हा ट्रान्सफॉर्मर आहे. व्यवस्थित पाहून घेऊयात कोणकोणत्या
गोष्टी असतात ट्रान्सफॉर्मरमध्ये. ओके, इथं पहा ऑइल सर्क्युलेशन. सर्वात प्रथम ऑइल सर्क्युलेशन. ट्रान्सफॉर्मर टँक आहे. HT टर्मिनल बुशिंग्स आहेत की जिथे प्रायमरी सप्लाय आपण देतो हाय टेन्शन लाईन्सला. ओके, LT टर्मिनल बुशिंग्स, LT लाईन्स जिथे आपण सेकंडरी म्हणतो किंवा स्टेप डाऊन झालेला सप्लाय आपण घेतो. बकॉल्स रिले, कन्झर्वेटर टँक. ओके, बकॉल्स रिले इथं आहे. कन्झर्वेटर टँक आहे. ऑइल लेवल, त्याच्यामध्ये ऑइल लेवल दाखवलेली आहे. ब्रीदर आहे. कूलिंग ट्यूब्स आहेत. ड्रेन कॉक आहेत आणि खाली जे दिलेले आहेत व्हील्स आहेत. पुन्हा ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? फुल ऑफ ऑइल, ऑइलने भरलेला ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यामध्ये HT वाइंडिंग, LT वाइंडिंग आणि कोर हे इमर्स केलेले आहेत, ठेवलेले आहेत. ओके, फिगर 4.1.1 ऑइल इमर्स्ड 11 kV ऑब्लिक 440 to 30 व्होल्ट्स डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. पुढे पाहूयात सिलेबस टॉपिक 4.1.1 टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ॲज पर IS 2026. MSBT winter 13, summer 14, summer 15, winter 15, winter 17. After the transformer are manufactured, transformer manufacture केल्यानंतर they are to be tested to check their performance. त्यांची कामगिरी तपासण्यासाठी त्यांना चेक केलं जातं. The various tests are carried out and the results so obtained should tally with the design data. ओके, वेगवेगळ्या टेस्ट हे घेतल्या जातात आणि त्याचा जो निकाल आहे तो टॅली केला जातो डिझाईन डाटाशी. ॲज पर IS 2026 फॉलोइंग टेस्ट आर टू बी कॅरिड आउट ऑन द ट्रान्सफॉर्मर. As per IS 2026 International Standard 2026 following tests are to be carried out on the transformer. Testing of transformer as per IS 2026 routine test, type test, special test, supplementary test. ह्या टेस्ट आपण युनिट नंबर 3 मध्ये सुद्धा पाहिल्या होत्या. त्याच टेस्ट आहेत ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत सुद्धा. फिगर 4.1.2 टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ॲज पर IS 2026 रूटीन टेस्ट, टाइप टेस्ट, स्पेशल टेस्ट, सप्लिमेंटरी टेस्ट. ओके, फर्स्ट आहे रूटीन टेस्ट. द रूटीन टेस्ट आर दोज टेस्ट विच आर कॅरिड ऑन ईच अँड एव्हरी ट्रान्सफॉर्मर. रूटीन टेस्ट म्हणजे काय? प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती टेस्ट कंडक्ट करणे याला आपण रूटीन टेस्ट म्हणतो. दिस इन्क्लूड्स, याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स वाइंडिंग, मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स वाइंडिंग ही एक टेस्ट आहे. सेकंड टेस्ट आहे मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक ऑफ व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप, पोलॅरिटी टेस्ट अँड फेजिंग ऑफ टेस्ट. ह्या टेस्ट हे रूटीन टेस्टमध्ये येतात, जी की प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती घेतली जाते. थर्ड टेस्ट आहे मेजरमेंट ऑफ इम्पिडन्स व्होल्टेज, शॉर्ट सर्किट इम्पिडन्स अँड लोड टेस्ट. मेजरमेंट ऑफ इम्पिडन्स व्होल्टेज, शॉर्ट सर्किट इम्पिडन्स अँड लोड टेस्ट. मेजरमेंट ऑफ नो लोड लॉस अँड मॅग्नेटायझिंग करंट. मेजरमेंट ऑफ नो लोड लॉस अँड मॅग्नेटायझिंग करंट. मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स, डायरेक्ट्रिक टेस्ट, टेस्ट ऑन लोड टॅप चेंजर्स. ह्या 7 प्रकारच्या टेस्ट रूटीन टेस्टमध्ये येतात. ठीक आहे, 7 विविध वेगवेगळ्या टेस्ट. मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो, फेजिंग आउट, पोलॅरिटी टेस्ट, मेजरमेंट ऑफ इम्पिडन्स व्होल्टेज, शॉर्ट सर्किट इम्पिडन्स अँड लोड लॉस, मेजरमेंट ऑफ नो लोड लॉस अँड मॅग्नेटायझिंग करंट, मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स, डायरेक्ट्रिक टेस्ट, टेस्ट ऑन लोड टॅप चेंजर्स. ओके, बी आहे टाईप टेस्ट. ओके, रूटीन टेस्टचा जे ट्रान्सफॉर्मरचे टेस्ट आहेत IS 2026 त्याच्यातील बी जी आहे टाईप टेस्ट आहे. द टाईप टेस्ट आर कॅरिड आउट ऑन फ्यू ट्रान्सफॉर्मर्स फ्रॉम अ ट्रान्सफॉर्मर लॉट ऑफ सेम डिझाईन. एकसारख्या डिझाईनच्या काही जास्त प्रमाणात ट्रान्सफॉर्मर असतात, त्याच्यातील काही फ्यूज थोडे ट्रान्सफॉर्मर की त्याच्यावरती टेस्ट करणे आणि त्याचा जो काय रिझल्ट येईल तो बाकीच्या ट्रान्सफॉर्मरला सेम ॲज अ ट्रीट करणे याला आपण टाईप टेस्ट म्हणतो. ओके, इट इन्क्लूड्स ऑल द टेस्ट इन A1 to 7. ह्याच्यामध्ये रूटीन टेस्टच्या सर्व टेस्ट येतात. अँड इन ॲडिशन टू दोज टेस्ट इट इन्क्लूड्स, आणि याच्यामध्ये ॲडिशन टेस्ट दिलेले आहेत 2, टेम्परेचर राईज टेस्ट, इम्पल्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट. ओके, रूटीन टेस्टच्या 1 ते 7 सर्व प्रकारच्या टेस्ट तर आहेतच, परंतु ॲडिशनल टेम्परेचर राईज टेस्ट, इम्पल्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट ह्या दिलेल्या आहेत. नेक्स्ट टेस्ट आहे स्पेशल टेस्ट. ओके, नेक्स्ट ट्रान्सफॉर्मरची टेस्ट आहे IS 2026 नुसार स्पेशल टेस्ट. द स्पेशल टेस्ट आर कॅरिड आउट ऑन ट्रान्सफॉर्मर फॉर स्पेसिफाईड पर्पज ओनली. ओके, योग्य त्या हेतूसाठीच ही स्पेशल टेस्ट घेतली जाते. दॅट इज इफ अ पर्चेसर आस्क फॉर रिझल्ट्स फ्रॉम दिस टेस्ट. जर का खरेदीदाराने पर्चेसरने जर विचारले तरच ही टेस्ट घेतली जाते. रिझल्ट्स फ्रॉम दिस टेस्ट, याच्यावरून ह्या टेस्टमध्ये कोणकोणत्या असतात बघा. स्पेशल टेस्टमध्ये कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात? डायरेक्ट्रिक टेस्ट, मेजरमेंट ऑफ झिरो सिक्वेन्स इम्पिडन्स ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर, मेजरमेंट ऑफ हार्मोनिक ऑफ नो लोड करंट,
मेजरमेंट ऑफ अक्वास्टिक नॉईज लेवल. ओके, या 4 टेस्ट स्पेशल टेस्टमध्ये होतात. नेक्स्ट 4th प्रकारची टेस्ट आहे सप्लिमेंटरी टेस्ट. सप्लिमेंटरी टेस्ट म्हणजे पूरक टेस्ट. ठीक आहे. रूटीन टेस्ट, टाइप टेस्ट, स्पेशल टेस्ट अँड सप्लिमेंटरी टेस्ट. द सप्लिमेंटरी टेस्ट आर परफॉर्म्ड व्हेनेवर नेसेसरी अँड आर नॉट व्हेरी कॉमन. ओके, ज्यावेळी गरज असेल त्यावेळीच फक्त ही टेस्ट घेतली जाते आणि ही अतिशय कॉमन नाही आहे, सामान्य नाही आहे. सप्लिमेंटरी टेस्ट दीज आर कॅरीड आउट इफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड अबाउट अ पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मर. जर एखाद्या ट्रान्सफॉर्मरवरती ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर हवी असेल, अधिकची माहिती जर हवी असेल, तर हे अशा प्रकारची सप्लिमेंटरी टेस्ट घेतली जाते. दीज इन्क्लूड्स, याच्यामध्ये बॅक टू बॅक टेस्ट आहे, इफिशियन्सी टेस्ट आहे. बॅक टू बॅक टेस्ट इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, कार्यक्षमतेबद्दलची टेस्ट ही सप्लिमेंटरी टेस्टमध्ये घेतली जाते. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.1.2 रूटीन टेस्ट. टाइप्स ऑफ रूटीन टेस्ट. आत्ताच आपण डिस्कशन केले होते, 7 प्रकारच्या टेस्ट होत्या. मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक ऑफ व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप, मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स, डायलेक्ट्रिक टेस्ट अँड टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर्स. ओके, टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर्स. फिगर 4.1.3 टाइप्स ऑफ रूटीन टेस्ट. रूटीन टेस्टचे ते काही प्रकार घेतलेले आहेत. सिलेबस टॉपिक 4.1.2.1 मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग. आता रूटीन टेस्टमधील फर्स्ट टेस्ट आहे. ओके, सिलेबस टॉपिकवरून लक्षात यायला हवं. मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग. आता पहा, मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स वाइंडिंगचा कसा मेजर केला जातो. तर द रेजिस्टन्स ऑफ इच वाइंडिंग इज मेजर्ड बाय पासिंग डायरेक्ट करंट अँड टेम्परेचर ऑफ द वाइंडिंग इज रेकॉर्डेड. वाइंडिंगचं जे टेम्परेचर आहे ते रेकॉर्ड केलं जातं. केअर मस्ट बी टेकन टू रिड्यूस सेल्फ इंडक्टिव्ह इफेक्ट्स. जे सेल्फ इंडक्टिव्ह इफेक्ट्स आहेत त्यांना रिड्यूस करण्याची काळजी ते घेतली जाते. द अरेंजमेंट इज शोन इन फिगर 4.1.4. द ॲमीटर, व्होल्टमीटर अँड व्हेरिएबल रेजिस्टन्स आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. इथं पाहू शकता तुम्ही, DC रेजिस्टन्स टेस्ट करायचं आहे वाइंडिंगचा, तर त्याच्यासाठी DC सप्लाय कनेक्ट केलेला आहे ICTPद्वारा, फ्युजेसद्वारा. आणि व्हेरिएबल रेजिस्टन्स ॲमीटर, व्होल्टमीटर आहेत. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला कनेक्ट केलेलं आहे. सेकंडरीला आपण रोधक मोजणार आहोत, R=V/I. म्हणजे DC करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये पास करायचा व्हेरिएबल रेजिस्टरच्या मधून आणि त्याचा टेम्परेचर मेजर करायचा वाइंडिंगचा फक्त. ओके, तर इथं पहा, लो व्होल्टेज DC सप्लाय सुद्धा अप्लाय केलेला आहे. व्हेरिएबल रेजिस्टन्समधून, ॲमीटरमधून व्होल्टमीटर कनेक्ट केलेले आहेत. आणि हा डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर आहे. डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर RP दिलेला आहे. ओके, फिगर B आणि फिगर A पहा. फिगर C, पुन्हा फिगर C स्टार कनेक्टेड आहे. तीच अरेंजमेंट आहे. लो व्होल्टेज DC सप्लाय कनेक्ट केलेला आहे फ्युजेसकडून, व्हेरिएबल रेजिस्टन्समधून, ॲमीटर, व्होल्टमीटरमधून. हा स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर आहे. द व्हॅल्यू ऑफ मेजर्ड रेजिस्टन्स चेंजेस ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर. मेजर्ड केलेली व्हॅल्यू ही चेंज होते टेम्परेचर, तापमान वाढल्यामुळे. फॉर कॉपर कंडक्टर्स देअरफॉर, कॉपर कंडक्टर्ससाठी असं होतं. द रेजिस्टन्स ॲट रिक्वायर्ड टेम्परेचर इज फाउंड ॲज फॉलोज. ओके, मग जो रोधक आहे रिक्वायर्ड टेम्परेचरला तो अशा पद्धतीने फाउंड केला आहे. R2/R1 = T2 + 234.5 T1 + 234.5, where T2 = टेम्परेचर डिग्री सेल्सिअस ऑफ द वाइंडिंग ॲट द एंड ऑफ टेस्ट. जो टेम्परेचर T2 असेल तो टेस्ट घेतल्यानंतरचं तापमान आहे. आणि टेम्परेचर T1 जो आहे तो नॉर्मल टेम्परेचर, म्हणजेच आपण टेस्ट घेण्या अगोदरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर डिग्री सेल्सिअस ऑफ द वाइंडिंग कोल्ड ॲट द बिगिनिंग ऑफ टेस्ट. टेस्टच्या सुरुवातीचं तापमान. R2 रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग ॲट द एंड ऑफ टेस्ट. R2 जो आहे तो टेस्ट घेतल्यानंतरचा रोधक आहे वाइंडिंगचा. R1 इनिशियल रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग कोल्ड. इफ व्हेरी ॲक्युरेट रिझल्ट्स आर रिक्वायर्ड देन केल्विन्स ब्रिज ऑर विटस्टन ब्रिज मेथड इज एम्प्लॉयड. जर का ॲक्युरेट रेजिस्टन्स हवा असेल, ॲक्युरेट रिझल्ट जर हवा असेल, तर केल्विन डबल ब्रिज आहे, विटस्टन ब्रिज आहे, ही मेथड आपण तिथे एम्प्लॉय करू शकतो, यूज करू शकतो. एक्झाम्पल पहा. 4.1.1 वाइंडिंग रेजिस्टन्स मेजरमेंट टेस्ट वेअर कॅरिड ऑन ए 2 kVA 230 volt/150 volts laboratory single phase transformer applying a low voltage DC and following observations are taken. ठीक आहे. 2 kVA 230/115 स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे सिंगल फेजचा, त्याच्यावरती लो व्होल्टेज DC सप्लाय दिलेला आहे आणि खालीलच आपल्याला ऑब्झर्वेशन्स मिळालेत. पहा, करंट इन प्रायमरी 4 अँपिअर दिलेला आहे. प्रायमरीमधून प्रवाहित होणारा करंट 4 अँपिअर दिला आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस प्रायमरी 4 व्होल्ट.
ओके. प्रायमरीच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप होतोय तो 4 व्होल्टचा दिला. करंट इन सेकंडरी 8 एम्पियर. 8 एम्पियरमध्ये करंट किती आहे? करंट इन सेकंडरीमध्ये 8 एम्पियर इतका करंट आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस सेकंडरीच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप जे होतं आहे ते व्होल्टेजचा जो घट होतो आहे तो 2 व्होल्ट आहे. रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स रेफर्ड टू प्रायमरी ॲट द वर्किंग टेम्परेचर ऑफ 75 डिग्री सेल्सिअस. ओके. ह्याच्या समतुल्य रोधक असणारा प्रायमरीचा ट्रान्सफॉर्मर शोधा. ओके. ज्याचं वर्किंग टेम्परेचर आहे 75°C. सोल्युशन दिले ॲट रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचरला काय काय आपल्याला रिझल्ट्स मिळाले ते पहा. ॲट रूम टेम्परेचर R1 प्रायमरी रेजिस्टन्स इक्वल्स टू व्होल्टेज ड्रॉप छेद करंट. ठीक आहे. प्रायमरी रोधक तर मिळतो R1. ओके. रूम टेम्परेचरला व्होल्टेज ड्रॉप किती आहे? 4चा आहे. करंट किती आहे? 4 इक्वल्स टू 1 ओहम. रोधक किती आला? 1 ओहम. कारण R इक्वल्स टू V/I बेसिक ओहम्स लॉ आहे. 4/4 इक्वल्स टू 1 ओहम. R1 सेकंडरी रेजिस्टन्स. आता सेकंडरी रेजिस्टन्स सुरुवातीचा R1चा किती आहे? व्होल्टेज तर 2 व्होल्ट होतो आहे आणि करंट किती प्रवाहित होतो? 8 एम्पियर. म्हणजेच व्होल्ट छेद करंट किती येणार आहे? 2/8 0.25 ओहम. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स रेफर्ड प्रायमरी. इक्विव्हॅलंट जो रेजिस्टन्स आहे जो की प्रायमरीला आपण रेफर्ड करतो तो काय असेल? R01. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजे समतुल्य रोधक रेफर्ड प्रायमरी. R01 इक्वल्स टू R1 प्लस R2. म्हणजेच काय असणार आहे? तो सुरुवातीचा प्रायमरी रेजिस्टन्स प्लस R2चं रेजिस्टन्स यांची बेरीज असेल इक्वल्स टू R1 प्लस R2 छेद K2². हा आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पाहिला होता. ओके. R1 प्लस R2 छेद K² इक्वल्स टू 1 प्लस 0.25 R2 आत्ताच आपण फाइंड आउट केला होता. 0.25 ओहम छेद 150/230 ब्रॅकेट स्क्वेअर. K म्हणजेच व्होल्टेज रेशो आहे. 115/230 म्हणजे सेकंडरी व्होल्टेज छेद प्रायमरी व्होल्टेज त्यांचा वर्ग करा. 2 ओहम इतका आन्सर येईल. 2 ओहम ॲट द टेम्परेचर ऑफ T1 25 डिग्री सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस. 25°C 2 ओहम हे सुरुवातीचं तापमान रोधक होता R01 जो की प्रायमरीला रेफर्ड केलेला होता. ठीक आहे. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. द रेजिस्टन्स विल इन्क्रीज ॲट 75 डिग्री सेल्सिअस. रेजिस्टन्स मग जो आहे तो 75 डिग्री सेल्सिअसला इन्क्रीज होतोय. देअरफॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ॲट 75 डिग्री सेल्सिअस रेजिस्टन्स ॲट T1 इंटू ब्रॅकेट 234.5 प्लस T2 छेद 234.5 प्लस T1 ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्या व्हॅल्यू पुट करा. रेजिस्टन्स ॲट T1 किती आला? आत्ताच आपण फाइंड आउट केला होता 2 जो की ब्रॅकेटच्या बाहेर राहील. ब्रॅकेटमध्ये 234.5 अधिक 75 T2 कारण एंड टेस्टच्या वेळीचं जे टेम्परेचर आहे ते घ्यावं लागेल छेद 234.5 प्लस T1. 25°C दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये सुरुवातीचं टेम्परेचर. ओके. मग आपल्याला 75°C असताना इक्विव्हॅलंट रोधक जो आहे तो 2.3853 ओहम इतका मिळतोय. सिलेबस टॉपिक 4.1.2.2 मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक ऑफ व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप पोलॅरिटी टेस्ट अँड फेजिंग आउट टेस्ट. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो चेक करायचा आहे अँड चेक ऑफ व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप. व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप चेक करायचं आहे. पोलॅरिटी टेस्ट आणि फेजिंग आउट टेस्ट यालाच आपण व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप असं सुद्धा म्हणतो. इन सबस्टेशन्स जनरली मोर दॅन वन ट्रान्सफॉर्मर ऑपरेट इन पॅरलल टू शेअर द लोड ऑन सबस्टेशन. ठीक आहे. सबस्टेशनमधील लोड शेअर करण्यासाठी सामान्यतः सबस्टेशन्समध्ये एक किंवा अधिक ट्रान्सफॉर्मर्स हे समांतर काम करत असतात, पॅरलल काम करत असतात. वेन एनी ट्रान्सफॉर्मर हॅज टू बी कनेक्टेड इन पॅरलल टू द एक्झिस्टिंग ट्रान्सफॉर्मर. जेव्हा कोणताही ट्रान्सफॉर्मर सद्यस्थितीत असलेल्या ट्रान्सफॉर्मरशी आपण कनेक्ट करतो पॅरललमध्ये, ऑर अ ट्रान्सफॉर्मर किंवा एक ट्रान्सफॉर्मर इज टू बी डिस्कनेक्टेड किंवा डिसमिशनड. ठीक आहे. डिस्कनेक्टेड किंवा डिकमिशनड. ओके. म्हणजे एखादा किंवा ट्रान्सफॉर्मर आपण डिकमिशनर करतो. कमिशनिंग करणे म्हणजे सुरू करणे, डिकमिशनिंग म्हणजे बंद करणे. एखादा ट्रान्सफॉर्मर आपण बंद करतो आफ्टर रिपेअरसाठी. इट इज नेसेसरी टू नो इट्स पोलॅरिटी. ओके. तर याच्यासाठी त्याची पोलॅरिटी माहीत असणे गरजेचं आहे. व्होल्टेज रेशो अँड फेजिंग आउट. व्होल्टेज रेशो अँड फेजिंग ग्रुपिंग. व्होल्टेज रेशो आणि फेजिंग ग्रुपिंगसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. फॉर फुलफिलमेंट ऑफ दिस कंडिशन्स फॉलोइंग टेस्ट आर कॅरिड आउट. याची पूर्तता करण्यासाठी खालील टेस्ट ज्या आहेत त्या घेतल्या जातात, कॅरी केल्या जातात. व्होल्टेज रेशो टेस्ट, पोलॅरिटी टेस्ट अँड फेजिंग आउट टेस्ट. ठीक आहे. सेकंड जी टेस्ट आहे
मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक ऑफ व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप टेस्ट ही कशासाठी घेतली जाते, तर सध्या सबस्टेशनमध्ये एक ट्रान्सफॉर्मर जो आहे तो वर्किंगमध्ये आहे, परंतु लोड शेअरिंगसाठी अजून एखादा ट्रान्सफॉर्मर त्याच्या पॅरलल ऑपरेशनमध्ये समांतर ऑपरेशनमध्ये आपण जर कनेक्ट करणार असेल, तर त्याच्यासाठी तो जो कनेक्ट करणार आहोत त्याचा व्होल्टेज रेशो टेस्ट, ओके, पोलॅरिटी टेस्ट आणि फेजिंग आउट टेस्ट ही करतात, कारण माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहा, डायरेक्ट मेजरमेंट व्होल्टेज रेशो टेस्टमध्ये पुन्हा प्रकार आहेत. डायरेक्ट मेजरमेंट, मेजरमेंट बाय रेशोमीटर. डायरेक्ट मेजरमेंटमध्ये व्होल्टेज रेशो टेस्ट कशी घेतली जाते पहा. दिस टेस्ट इज सुटेबल फॉर लो कॅपॅसिटी लो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ही टेस्ट जी आहे लो क्षमतेच्या आणि लो व्होल्टेजच्या ट्रान्सफॉर्मरसाठी योग्य आहे. सेन्सिटिव्ह of accurate voltmeter is used. A sensitive of accurate voltmeter is used for measuring the secondary and primary voltages. अतिशय तीव्र आणि ॲक्युरेट असा जो व्होल्टमीटर आहे तो याच्यामध्ये वापरला जातो सेकंडरी आणि प्रायमरी व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी. व्होल्टेज रेशो V2/V1 इज कॅल्क्युलेटेड. मग V2/V1 सेकंडरीचं व्होल्टेज भागिले प्रायमरीचं व्होल्टेज याचा रेशो घेतला जातो आणि तो कॅल्क्युलेट केला जातो. सेकंड प्रकार आहे मेजरमेंट बाय रेशो टेस्ट. ओके, मेजरमेंट बाय रेशो टेस्ट, रेशोमीटर. रेशोमीटरने सुद्धा आपण व्होल्टेज रेशो टेस्ट करू शकतो. द रेशोमीटर इज सिम्पली अ पोटेन्शियल डिवायडर. ओके, रेशोमीटर हा काय आहे, हा सामान्यतः पोटेन्शियल डिवायडर आहे. ॲज शोन इन फिगर 4.1.5 इट इज कनेक्टेड टू द सेम सप्लाय टू विच ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड. ओके, इथं पाहू शकतो आपण रेशोमीटर हा कनेक्ट केला पोटेन्शियल डिवायडर सारखाच काम करतो. इज कनेक्टेड टू द सेम सप्लाय, जो की तो सेम सप्लायला कनेक्ट केलेला आहे. टू विच ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड, की जिथं ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय कनेक्ट केलेला आहे तिथंच आपल्याला रेशोमीटर हा कनेक्ट करायचा आहे. द स्लायडिंग आर्म ऑफ रेशोमीटर, जो स्लायडिंग आर्म आहे, जो स्लायडिंग फिरणारा जो हात आहे ऑफ रेशोमीटरचा, इज ॲडजस्टेड सच दॅट द ॲमीटर रीड्स 0. तो अशा पद्धतीने ॲडजस्ट केला जातो की जिथे ॲमीटर हा 0 करंट दाखवेल. At this point, the voltage across the secondary winding of transformer and voltage across a part of ratiometer connected to secondary winding is equal to magnitude and opposite in phase. Okay, at this point, या क्षणाला the voltage across the secondary windingच्या across जे व्होल्टेज आहे ट्रान्सफॉर्मरच्या and voltage across a part of, ठीक आहे, आणि व्होल्टेज अक्रॉस अ पार्ट एखादा भाग ऑफ रेशोमीटरच्या कनेक्टेड टू सेकंडरी वाइंडिंग इज इक्वल इन, जो की तो समांतर आहे, इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन फेज. ओके, सो नेट व्होल्टेज इज 0, म्हणून नेट व्होल्टेज जे असेल ते काय असेल 0 असेल. अँड ॲमीटर रीड्स 0, म्हणून ॲमीटर काय करतोय 0 रीडिंग दाखवतोय. ठीक आहे. इथं पहा सिंगल फेज बस बार आहे की जिथे प्रायमरी सप्लाय ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी वाइंडिंग आहे तो कनेक्ट केलेला आहे आणि त्याच दरम्यान रेशोमीटर जो आहे तो प्रायमरीला सुद्धा कनेक्ट केला आणि काही भाग सेकंडरीला कनेक्ट केला आहे. ओके, आणि जो रोटेटिंग आर्म आहे किंवा व्हेरिएबल जो आर्म आहे तो अशा पद्धतीनं ॲडजस्ट केला आहे की ॲमीटर हा 0 रिझल्ट दाखवेल. ओके, याचा अर्थ काय होतोय की प्रायमरीला जितकं व्होल्टेज आहे तितकं सेकंडरीला व्होल्टेज आहे. ओके, आणि तो त्याच्या विरुद्ध आहे, अपोजिट इन फेज, त्याच्या तो विरुद्ध आहे, म्हणून तिथं ॲमीटर 0 करंट दाखवतोय. ठीक आहे. इथंपर्यंत स्थिती आहेत, कंडिशन्स आहेत. इथं पहा त्यानंतर द रेशोमीटर रीड्स डायरेक्टली द व्होल्टेज रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर. रेशोमीटर काय करू शकतो की तो डायरेक्टली व्होल्टेज रेशो ट्रान्सफॉर्मरचा रीड करू शकतो, वाचू शकतो. थर्ड आहे स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर. स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर, इथे पहा स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज बस बार दिलेला आहे सप्लाय लाईनचा. त्याच्यामध्ये हा जो ट्रान्सफॉर्मर आहे A1 A2 स्मॉल A1 A2 A1 A2 स्मॉल A1 A2 म्हणजेच 2 ट्रान्सफॉर्मर आहेत. दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी इथे कनेक्ट केलेले आहेत सिंगल फेज बस बारला आणि सेकंडरी सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. ओके, दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे जे सेकंडरी आहेत ते सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. सिरीजमध्ये कनेक्ट करत असताना एक व्होल्टमीटर तिथं जोडला आहे. द व्होल्टेज रेशो कॅन बी फाउंड आउट बाय रेफरन्स टू ए स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर ऑफ सेम नॉमिनल रेशो ॲज शोन इन फिगर 4.1.6. The HV side of both transformers are connected across the same supply. ओके, जे हाय व्होल्टेज टेस्ट जो हाय व्होल्टेज साईड आहे ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही ट्रान्सफॉर्मरची तो बस बारला कनेक्ट केलेला आहे, लाईनला कनेक्ट केलेला आहे. व्होल्टमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन विच रीड्स द व्होल्टेज डिफरन्स इफ एनी बिटवीन द 2 LV रिडिंग्स. व्होल्टमीटर अशा पद्धतीने कनेक्ट केलेला आहे दोन वाइंडिंगच्या मध्ये, दोन ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगच्या मध्ये की जो व्होल्टेज डिफरन्स जो आहे तो वाचू शकेल. ओके, इफ द व्होल्टमीटर रीड्स 0
जर का व्होल्टमीटर हा 0 रीडिंग दाखवत असेल, इट मीन्स दॅट त्याचा अर्थ असा होतो की द व्होल्टेज रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर अंडर टेस्ट अँड द स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर इज सेम. म्हणजे जो व्होल्टेज रेशो आहे ट्रान्सफॉर्मर अंडर द टेस्ट, म्हणजे ज्या ट्रान्सफॉर्मरची आपण टेस्ट करतोय त्याचा व्होल्टेज रेशो आणि स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मरचा जो व्होल्टेज आहे रेशो आहे तो सेम आहे. याचा अर्थ तो होतो जर का व्होल्टमीटर 0 रीडिंग दाखवत असेल तर. ठीक आहे. फोर्थ नंबर आहे टर्न टेस्टिंग मेथड. टर्न टेस्टिंग मेथड. दिस मेथड इज सुटेबल फॉर व्हेरी हाय व्होल्टेज रेशो ट्रान्सफॉर्मर्स. ही जी मेथड आहे, ही जी पद्धत आहे टर्न्स टेस्टिंग मेथडची, ती व्हेरी हाय अतिशय जास्त व्होल्टेजच्या ट्रान्सफॉर्मरसाठी हे उपयुक्त आहे. इन दिस मेथड द टर्न्स ऑफ एल व्ही अँड एच व्ही साईड ऑफ ट्रान्सफॉर्मर आर मेजर्ड. याच्यामध्ये एल व्ही साईड आणि एच व्ही साईडचे ट्रान्सफॉर्मर टर्न्स मेजर केले जातात. बाय नोविंग द नंबर ऑफ टर्न्स व्होल्टेज रेशो इज फाउंड. ओके, नंबर ऑफ टर्न्स माहीत करून आपण व्होल्टेज रेशो माहीत करू शकतो. N2/N1 इक्वल्स टू V2/V1. द अरेंजमेंट इज शोन इन फिगर 4.1.5. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कॉइल C1 to C2, ठीक है, C1 to C6 are wound on a U-shaped electromagnet and are connected across single phase AC supply obtained from a separate transformer. ठीक है, the arrangement is shown in figure 4.1.5. uniformly distributed coil C1 to C6 are wound on a U-shaped electromagnet. कॉइल C1 ते C6 आहेत जे वाउंड केलेले आहेत यू शेप्ड इलेक्ट्रोमॅग्नेटवरती अँड आर कनेक्टेड अक्रॉस सिंगल फेज एसी सप्लाय ऑप्टेंड फ्रॉम सेपरेट ट्रान्सफॉर्मर, जो की सेपरेट ट्रान्सफॉर्मरकडून ऑप्टेन केलेला मिळवलेला आहे. दिस कॉइल्स प्रोड्युसेस युनिफॉर्म अल्टरनेटिंग फ्लक्स. ओके, हे जे कॉइल्स आहेत C1 to C6 हे प्रोड्यूस करतात, निर्माण करतात एकसारखे युनिफॉर्म एकसारखे अल्टरनेटिंग फ्लक्स. ओके, इन द कोर ऑफ द मॅग्नेट. ओके, मॅग्नेटच्या कोरमध्ये ते अल्टरनेटिंग फ्लक्स युनिफॉर्म पद्धतीने निर्माण करतात. वन स्टँडर्ड कॉइल हॅव्हिंग, एक स्टँडर्ड कॉइल हॅव्हिंग टॅपिंग्स ऑन इट्स टर्न्स इज प्लेस्ड ऑन वन लिंब ॲज शोन. ओके, एक स्टँडर्ड कॉइल आहे की ज्याच्यावरती टॅपिंग्स आहेत ऑन इट्स टर्न्स, त्याच्या टर्न्सवरती इज प्लेस्ड इन वन लिंब. लिंब म्हणजे पाय. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरच्या एका लिंबूवरती तो स्टँडर्ड कॉइल की ज्याच्यावरती टॅपिंग्स आहेत, टर्न्सवरती टॅपिंग्स आहेत, अशा पद्धतीचा एक कॉइल तिथे बसवलेला आहे. ॲट द टॉप ऑफ दिस कॉइल, या कॉइलच्या वरती द कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर हुज टर्न्स आर टू बी मेजर्ड. ठीक आहे, ॲट द टॉप ऑफ दिस कॉइल द कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर हुज टर्न्स आर टू बी मेजर्ड, की ज्याच्या आपण टर्न्स मेजरणार आहोत तो तिथे टॉपवरती आहे. इज प्लेस्ड, टॉपवरती ठेवलेला आहे. द अल्टरनेटिंग फ्लक्स प्रोड्युस्ड ड्यू टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कॉइल्स, जो अल्टरनेटिंग फ्लक्स आहे प्रोड्युस्ड ड्यू टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कॉइल्स इंड्युसेस EMF इन दिस टू कॉइल्स. ओके, मग जो अल्टरनेटिंग फ्लक्स जो आहे तो प्रोड्यूस झाला होता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कॉइलमुळं, तो त्याच्यामध्ये इंड्यूस होतो म्हणजे निर्माण करतो EMF इन दिस टू कॉइल्स. या दोन कॉइलवरती तो EMF तयार करतो, जे की एका लिंबूवरती ठेवलेला आहे आणि दुसरा जो आहे तो स्टँडर्ड कॉइल आहे. ठीक आहे. द कनेक्शन्स ऑफ स्टँडर्ड कॉइल अँड कॉइल अंडर टेस्ट. स्टँडर्ड कॉइल आणि जी कॉइल आपण ज्याचा टर्न्स रेशो मेजर करणार आहोत तो ट्रान्सफॉर्मर, त्याचं कॉइल ट्रान्सफॉर्मर कॉइल आर मेड सच दॅट देअर EMFs ॲक्ट्स इन अपोजिट डिरेक्शन. अशा पद्धतीनं त्याचं बनवलेलं असतं कॉइल की त्यांच्यामध्ये जे EMF तयार होणार आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असायला पाहिजेत. EMF ॲक्ट्स इन अपोजिट डिरेक्शन. ठीक आहे, विरुद्ध दिशेने त्याच्यामध्ये EMF तयार होतात. इथे पाहू शकता फिगर 4.1.7 टर्न टेस्टिंग मेथड. आता पहा यू शेप्ड इलेक्ट्रोमॅग्नेट की ज्याच्यामध्ये C1 to C1, C2, C3, C4, C5, C6. C6 हे युनिफॉर्मली जे फ्लक्स तयार करणार आहेत ते कॉइल आहेत, प्लेस केलेले आहेत. ओके, आणि आता पहा हा योगचा टॉप योग आहे. कॉइल अंडर टेस्ट, ज्या आपण ज्या ट्रान्सफॉर्मर कॉइलचा आपण टर्न्स रेशो मेजर करणार आहोत ती कॉइल इथे दिल्या, आणि स्टँडर्ड कॉइल की ज्याच्यावरती टॅपिंग्स आहेत, स्टँडर्ड कॉइल की ज्या ट्रान्सफॉर्मर कॉइलवरती टर्न्सच्या टॅपिंग्स दिलेल्या आहेत ती स्टँडर्ड कॉइल, त्याच्यावरती कॉइल अंडर टेस्ट ही ठेवलेली आहे. ठीक आहे, गॅल्व्हॅनोमीटर अशा पद्धतीने इथं कनेक्ट केलेला आहे. सिंगल फेज AC सप्लाय इथं अप्लाय केला आहे सर्व कॉइलच्या भोवती आणि यू शेप मॅग्नेटच्या वरती. ठीक आहे, C1, C2, C6 युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कॉइल्स. हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत म्हणजे एकमेकांपासून सुद्धा व्यवस्थित नीट अंतरावरती ठेवलेले आहेत, युनिफॉर्म एक समान अंतरावरती ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर पहा द गॅल्व्हॅनोमीटर अँड व्हेरिएबल रेजिस्टन्स आर कनेक्टेड ॲज शोन इन
shown the top yoke is placed on the magnet to complete the magnetic circuit. आता हा टॉप योक जो आहे तो कशासाठी ठेवला आहे तर मॅग्नेटिक सर्किट जे आहे ते कंप्लीट होण्यासाठी, म्हणजे ज्याच्या फ्लक्स जे प्रोड्यूस होणार आहेत त्यांचा फ्लक्स इथं ब्रेक नाही झाला पाहिजे म्हणून एक टॉपवरती योक ठेवला आहे आणि गॅल्व्हॅनोमीटर एक कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. नाव द टॅपिंग्स आर व्हॅरिड इन सच अ वे दॅट टॅपिंग्स मग व्हॅरी केल्या जातात अशा पद्धतीने दॅट द गॅल्व्हॅनोमीटर इंडिकेट्स नल पॉईंट. गॅल्व्हॅनोमीटर हा नल पॉईंट दाखवेल अशा पद्धतीने टॅपिंग व्हॅरी केले जातात. ॲट दिस पॉईंट द EMFs ऑफ बोथ कॉइल्स आर सेम. अशा वेळी दोन कॉइलचा जो EMF आहे तो सेम असतो. अँड हेन्स नंबर ऑफ टर्न्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कॉइल अंडर टेस्ट अँड नंबर ऑफ टर्न्स ॲडजस्टेड ऑफ स्टँडर्ड कॉइल आर सेम. ओके. स्टँडर्ड कॉइलचा जो आपण आता जो कॉइलचे वेटोळे आहेत ते अशा पद्धतीने ॲडजस्ट केले की गॅल्व्हॅनोमीटर हा नल पोझिशन दाखवेल. नल पोझिशन दाखवलं याचा अर्थ काय, दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये सेम EMF तयार झाला आहे. दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये सेम EMF तयार झाला याचा अर्थ काय की आपण स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मरचे जे वेटोळे ॲडजस्ट केले होते गॅल्व्हॅनोमीटर नल पॉईंट दाखवण्यासाठी, ओके, तितकेच वेटोळे हे टेस्ट अंडर ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याच्या कॉइलचे वेटोळे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने टर्न्स रेशो आपण एखादा ट्रान्सफॉर्मरचा जर ठीक आहे मेजर करायचं असेल टर्न्स रेशो तर आपण अशा पद्धतीने मेजर करतो. ठीक आहे. इथं पहा ॲट दिस पॉईंट द EMFs ऑफ बोथ कॉइल्स आर सेम अँड हेन्स आणि म्हणून नंबर ऑफ टर्न्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कॉइल अंडर टेस्ट अँड नंबर ऑफ टर्न्स ॲडजस्टेड ऑफ स्टँडर्ड कॉइल आर सेम. ठीक आहे. सिन्स EMF इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स. ओके. कारण का EMF हा कशावरती अवलंबून आहे, नंबर ऑफ टर्न्सवरती अवलंबून आहे पूर्वीपासून. सिन्स द सिमिलर प्रोसिजर इज रिपीटेड फॉर सेकंड कॉइल. हीच सेम प्रोसिजर सेकंड कॉइलसाठी रिपीट केली जाते. ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड व्होल्टेज रेशो इज फाउंड V2/V1 इक्वल्स टू N2/N1. अशा पद्धतीने आपण टर्न्स रेशो फाइंड आउट करून व्होल्टेज रेशो फाइंड आउट करतो. टर्न्स रेशो आपण मिळवून व्होल्टेज रेशो फाइंड आउट करतो. पोलॅरिटी टेस्ट. आता याच्यामध्ये सेकंड जे आहे पोलॅरिटी टेस्ट. द HV अँड LV टर्मिनल्स ऑफ द सिंगल फेज ऑफ ए सिंगल फेज अँड 3 फेज ट्रान्सफॉर्मर शुड ऑलवेज बी मार्क्ड ॲज shown in figure 4.1.8 IS 2026-1962. ठीक आहे. HV आणि LV टर्मिनल्स आहेत सिंगल फेज आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे ते मार्क केलेले असतात ॲज पर IS 2026-1962. ठीक आहे. इथं पाहू शकता स्मॉल n कॅपिटल N स्मॉल ABC कॅपिटल ABC स्मॉल ABC दिलेला आहे. म्हणजेच HV साईडला जे लेटर्स आहेत ते कॅपिटलमध्ये असणार आहेत, LV साईडला जे लेटर्स आहेत ते स्मॉल लेटर्स असणार आहेत. ठीक आहे. A to A1 स्मॉल A to A1 HV साईड म्हणजेच प्रायमरी साईड आपण ज्याला म्हणतो. फॉर अ 3 फेज ट्रान्सफॉर्मर 3 फेज ट्रान्सफॉर्मरसाठी व्ह्यूड फ्रॉम HV साईडकडून पाहिल्यानंतर द अरेंजमेंट ऑफ बोथ साईड सेट्स ऑफ टर्मिनल्स शाल बी इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट. ठीक आहे. अरेंजमेंट कशी असते पहा, लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे हे अल्फाबेट जे आहेत ते नंबर टाकलेले असतात. इफ न्यूट्रल इज प्रोव्हाइडेड, जर का न्यूट्रल असेल, इट शुड बी ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट हँड. मग तो डाव्या बाजूला सुरुवातीच्या डाव्या बाजूला असतो न्यूट्रल, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर एखादा ट्रान्सफॉर्मर जर पाहिलात आणि त्याच्यावरती तुम्हाला जे फेजचे सिक्वेन्स आहेत ते माहीत करून घ्यायचे असतील तर सर्वात डाव्या बाजूला पहिल्यांदा न्यूट्रल वायर असेल. ठीक आहे. आणि मग तिथून ABC हे नंबर्स केले असतील. ABC हे अल्फाबेटिकल लेटर्स तिथे ठेवले असतील. ठीक आहे. आता पहा इफ न्यूट्रल इज प्रोव्हाइडेड, जर का न्यूट्रल असेल, इट शुड बी ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट हँड ॲज पर IS 2026-1977 रिवाइज्ड IS. द फेज मार्किंग U1 V1 W1 इज अडॉप्टेड इन प्लेस ऑफ ABC. ठीक आहे. आता ॲज पर IS 2026-1977 रिवाइज्ड इंटरनॅशनल स्टँडर्ड्सनुसार द फेज मार्किंग जे आहे ते U1 V1 W1 इज अडॉप्टेड, हे अडॉप्ट केलं गेलेलं आहे इन प्लेस ऑफ A1 B1 C1च्या ऐवजी इन लाईन विथ द इंटरनॅशनल प्रॅक्टिस. ओके. लाईनवरती इंटरनॅशनल प्रॅक्टिसमध्ये इंडिया इन्स्टिट्यूट स्टँडर्ड 2026-1977 नुसार रिवाइज्ड जो इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत त्याच्यानुसार U1 V1 W1च्या ऐवजी A1 B1 C1 हे U1 V1 W1 हे अडॉप्ट केले जातात A1 B1 C1च्या ऐवजी. इन केस ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर द टर्मिनल सबस्क्रिप्ट numbers should be arranged in descending order.
नंबर सबस्क्रिप्ट जे आहे ते डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवरती ठेवले जातात. फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्टपासून राईटपर्यंत उतरत्या क्रमाने, म्हणजे सर्वात हायर जी बाजू आहे ती इकडे असेल, डावीकडे असेल. ठीक आहे. कॅपिटल लेटर्स आर यूज्ड टू इंडिकेट एच व्ही वाइंडिंग. कॅपिटल लेटर जे आहेत ते एच व्ही वाइंडिंग दर्शवण्यासाठी वापरले जातात. स्मॉल लेटर्स आर यूज्ड टू इंडिकेट एल व्ही वाइंडिंग्स. द आयडेंटिकल सफिक्सेस ऑन एच व्ही अँड एल व्ही साइड्स रिप्रेझेंट्स आयडेंटिकल पोलॅरिटी. एकसारख्या ज्या सफिक्सेस आहेत एच व्ही आणि एल व्ही वाइंडिंगवरती ते दर्शवतात की आयडेंटिकल पोलॅरिटी आहेत, एक समान पोलॅरिटी आहे. दॅट इज ॲट एनी इन्स्टंट इन अ सायकल इफ A1 इज पॉझिटिव्ह then small a1 must be positive and at the same instant a2 capital A2 and small a2 both must be negative. मग त्यावेळी कॅपिटल A2 आणि स्मॉल A2 काय असणार आहेत, निगेटिव्ह असतील. टू फाइंड पोलॅरिटी करेक्टली, योग्य त्या पद्धतीने पोलॅरिटी फाउंड करण्यासाठी फॉलोइंग टेस्ट इज परफॉर्म्ड. खालील टेस्ट ही घेतली जाते. द कनेक्शन्स आर मेड ॲज शोन इन फिगर 4.1.9a. दॅट इज टू वाइंडिंग्स आर कनेक्टेड इन सिरीज अज्युमिंग. इथं पहा फिगर 4.1.9मध्ये पोलॅरिटी टेस्ट दाखवलेली आहे. अशा पद्धतीने कनेक्ट करतात पोलॅरिटी टेस्ट कंडक्ट करण्यासाठी. ठीक आहे, प्रॉपर पद्धतीने. दॅट अप्पर पेअर अँड लोअर पेअर हॅव लाईक पोलॅरिटीज. ओके, दोन वाइंडिंग्स जे आहेत ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतात की अशा पद्धतीने अप्पर पेअर अँड लोअर पेअर जे आहे ती सेम पोलॅरिटी असेल अशा पद्धतीने. ए सी व्होल्टेज इज अप्लाइड A1 A2 टर्मिनल्स. ए सी व्होल्टेज हा A1 A2 टर्मिनलच्या अक्रॉस अप्लाय केला जातो. इथं पहा प्रायमरीला. ठीक आहे. द व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल्स A1 अँड स्मॉल A2 इज मेजर्ड. व्होल्टेज जो आहे तो कॅपिटल A1 आणि स्मॉल A2च्या अक्रॉस हा मेजर केला जातो बाय व्होल्टमीटर व्ही. व्होल्टमीटर व्हीच्या इफ व्ही ग्रेटर दॅन E1, जर का व्होल्टेज व्ही हा मोठा असेल प्रायमरी वाइंडिंगमध्ये एक्झिस्टिंग होणाऱ्या व्होल्टेजपेक्षा, तर इट क्लिअरली इंडिकेट्स दॅट बोथ द EMFs इंड्युस्ड E1 and E2 आर ॲडिटिव्ह. ओके, हे असं दाखवतंय, क्लिअरली स्पष्टपणे दाखवतंय की जे दोन्ही इंड्युस्ड EMF आहेत E1 आणि E2 आर ॲडिटिव्ह, ते ॲडिटिव्ह आहेत. सो अज्युम्ड पोलॅरिटीज आर करेक्ट. म्हणून समजून घेतलेल्या पोलॅरिटी ज्या आहेत त्या करेक्ट आहेत अशा पद्धतीने. इफ इन केस जर का अशा केसमध्ये इट इज नॉट सो देन, जर का अशा केसमध्ये हे असं नसेल, सो देन पोलॅरिटी मार्किंग इज नॉट करेक्ट. मग जो पोलॅरिटी मार्क केलेला आहे तो करेक्ट नाही आहे. सो मार्किंग ऑफ एनी वन साईड आर टू बी चेंज्ड. मग कोणत्याही एका साईडचा मार्किंग जो तो चेंज केला जातो. दिस टेस्ट इज अगेन कॅरिड आउट बाय मेकिंग कनेक्शन्स ॲज शोन इन फिगर 4.1.9b. मग टेस्ट ही परत कॅरी केली जाते फिगर 4.1.9b मध्ये दाखवल्याप्रमाणे टू कन्फर्म द करेक्ट पोलॅरिटी कन्फर्म करण्यासाठी. इन दिस केस व्ही शुड बी लेस दॅन E1. अशा केसमध्ये व्ही जो आहे अप्लाय केलेला व्होल्टेज व्ही जो आहे तो लेस दॅन असायला हवा, कमी असायला हवा E1 पेक्षा. दॅट इज V1 लेस दॅन इक्वल टू 1. इथं पहा पोलॅरिटी टेस्ट A, B फिगर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. सुरुवातीला आपण A, कॅपिटल A1 आणि स्मॉल A2 याच्या भोवतीचं जे व्होल्टेज आहे तो मेजर करणार आहोत. जर का कॅपिटल व्ही हा मोठा असेल E1 पेक्षा, कॅपिटल व्ही हा जर मोठा असेल E1 पेक्षा, तर दोन्ही ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही वाइंडिंगमध्ये EMF जो इंड्यूस होतोय E1 आणि E2 ते ॲडिटिव्ह आहेत की म्हणजे बेरजे आहेत, काय ॲडिटिव्ह आहेत. ठीक आहे. मग त्याचा अर्थ असा होतोय की अजून केलेल्या ज्या पोलॅरिटी आहेत त्या योग्य आहेत, अजून केलेल्या पोलॅरिटी आहेत ज्या त्या योग्य आहेत. ठीक आहे. जर का असं होत नसेल तर अशा पद्धतीने म्हणजेच फिगर बी मध्ये दाखवल्याप्रमाणे कनेक्शन्स चेंज करायचे आहेत आणि पुन्हा टेस्ट कॅरी करायचं आहे. पुन्हा टेस्ट कॅरी केल्यानंतर त्याच्यामध्ये व्ही हा स्मॉल असायला हवा E1 पेक्षा. आता फिगर बी मध्ये कोणकोणते कनेक्शन्स आहेत पहा. व्होल्टमीटर जो कनेक्ट केला आहे तो इकडे कनेक्ट केला आहे A1 आणि स्मॉल A1च्या मध्ये, आणि इथे पहा A2 आणि स्मॉल A2 काय केलं आहे, शॉर्ट केला आहे. ओके, अशा पद्धतीने कनेक्ट करून आपण E1 आणि E2 हे जे तयार होणारं EMF आहे यांचा व्होल्टेज इथं मेजर केला आणि जो व्होल्टेज V आहे तो अप्लाय केलेल्या E1 पेक्षा कमी असायला हवा. ठीक आहे. तर पहा फेजिंग आउट टेस्ट, C नंबरची टेस्ट आहे फेजिंग आउट टेस्ट, थर्ड टेस्ट. दिस टेस्ट इज कॅरिड आउट ओनली ऑन 3 फेज ट्रान्सफॉर्मर टू आयडेंटिफाय प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग्स बिलॉंगिंग टू द सेम फेज.
ठीक आहे. ही टेस्ट फक्त 3 फेज ट्रान्सफॉर्मरवरती घेतली जाते आयडेंटिफाय करण्यासाठी प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग बिलॉंगिंग टू द सेम फेज. ॲज शोन इन फिगर 4.1.10 ऑल द phases of a 3 phase transformer are short circuited except a primary and a secondary and a supposed secondary. ठीक आहे. सर्व ज्या फेज आहेत त्या शॉर्ट सर्किट केले जातात एक्सेप्ट म्हणजे सोडून प्रायमरी आणि सपोज्ड सेकंडरी आणि म्हणजे जो सेकंडरी आपण समजणार आहोत तो आपण इथे काय केला, तो सोडून बाकीचे वाइंडिंग्स इथे शॉर्ट करायचे आहेत. अ लो व्होल्टेज डीसी सप्लाय इज गिवन थ्रू अ बॅटरी टू द प्रायमरी वाइंडिंग. एक कमी डीसी व्होल्टेज जो बॅटरीच्या मदतीने प्रायमरी वाइंडिंगला दिला जातो. द गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू द टर्मिनल्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग विच इज नॉट शॉर्टेड. गॅल्व्हॅनोमीटर हा सेकंडरी वाइंडिंगला कनेक्ट केला असतो जो की तो शॉर्ट नाही आहे. द की के इज कनेक्टेड ॲज शोन. नाव द की इज प्रेस्ड. ओके, एक कळ आहे, स्विच आहे, तो कनेक्ट केलेला आहे. मग कळ स्विच प्रेस केल्यानंतर अँड डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज ऑब्झर्वड. गॅल्व्हॅनोमीटरचं जे परावर्तन आहे पॉइंटरचा तो ऑब्झर्व केला जातो, तो निरीक्षण केला जातो केअरफुली, काळजीपूर्वक. सिमिलरली गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू द अदर सेकंडरीज. अशाच पद्धतीने गॅल्व्हॅनोमीटर जे आहे तो कनेक्ट केला जातो दुसऱ्या सेकंडरीसाठी अँड प्रोसिजर इज रिपीटेड. आणि ही पद्धत रिपीट केली जाते. द वाइंडिंग अक्रॉस विच मॅक्झिमम डिफ्लेक्शन. ओके, ज्या वाइंडिंगच्या अक्रॉस मॅक्झिमम डिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतं गॅल्व्हॅनोमीटरचं इज द सेकंडरी फेज वाइंडिंग दॅट करस्पॉन्ड्स टू प्रायमरी. तीच सेकंडरी वाइंडिंग असेल जी की प्रायमरीला संबंधित आहे. टू विच सोर्स इज कनेक्टेड, की जिथं आपण व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण फेजिंग आउट टेस्ट कॅरी करतो. इथे पहा प्रायमरीला लो व्होल्टेज डीसी सप्लाय अप्लाय केलाय, कळ आहे. ओके, आणि सेकंडरीमध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट आहे कोणत्याही एका वाइंडिंगला आणि बाकीचे वाइंडिंग्स काय केलेत, शॉर्ट केलेत. ठीक आहे. मग आता हे समजा की ही जी प्रायमरी वाइंडिंग आहे याच्याशी संबंधित करस्पॉन्डिंग हा सेकंडरी नाही आहे, तर दुसरीकडे कनेक्ट केला, तिसरीकडे कनेक्ट केला, जिथं आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचं मॅक्झिमम डिफ्लेक्शन दाखवतोय तो आपणाला काय तो काय असेल, त्या प्रायमरी वाइंडिंगला जिथं आपण डीसी व्होल्टेज सप्लाय केला आहे त्या प्रायमरी वाइंडिंगला करस्पॉन्डिंग तो सेकंडरी वाइंडिंग आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने फेजिंग आउट टेस्ट आपण कॅरी करतो. रिपीट द सेम प्रोसिजर फॉर अदर प्रायमरी वाइंडिंग्स अँड फाइंड द करस्पॉन्डिंग वाइंडिंग ऑन सेकंडरी साईड. ठीक आहे, ही जी टेस्ट आहे ती रिपीट केली जाते. प्रोसिजर फॉर अदर प्रायमरी वाइंडिंग्स दुसऱ्या प्रायमरी वाइंडिंगसाठी अँड फाइंड द करस्पॉन्डिंग आणि त्याच्याशी संबंधित सेकंडरी वाइंडिंग आपण शोधतो. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.1.2.3 मेजरमेंट ऑफ नो लोड अँड मॅग्नेटायझिंग करंट. ही जी टेस्ट आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाहायच्या आहेत. ओके, राहिलेल्या रुटीन टेस्टच्या सर्व टेस्ट आहेत, जसे की 4थी टेस्ट आहे मेजरमेंट ऑफ इम्पिडन्स अँड लोड लॉस कॉपर लॉस टेस्ट. 5th नंबरची टेस्ट आहे, 6th नंबरची टेस्ट आहे, ज्या की रुटीन टेस्टच्या आहेत सर्व टेस्ट. 5th नंबरची टेस्ट मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. त्याचबरोबर त्याच्यामध्ये परत ए बी सी हे 3 टेस्ट आहेत. ह्या टेस्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या किंवा कोणकोणत्या गोष्टी शिकलो आपण पुन्हा एकदा रिवाइज करूयात. युनिट नंबर 4 टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. तपासणी आणि समस्या निवारण ट्रान्सफॉर्मर, जो की MSBT परीक्षांमध्ये 20 मार्क्ससाठी आहे. युनिट नंबर 4 आपण या व्हिडिओमध्ये चालू केला होता या लेक्चरमध्ये. टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज, टेस्टिंग करण्यापाठीमागचे विशिष्ट हेतू आपण पाहिलेत. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरचे इथे HV साईड आणि LV साईड किंवा ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मरचे सर्व पार्ट इथं आपण पाहिलेत. ऑइल इमर्स्ड 11 kV 440 to 230 व्होल्ट्स डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर इथं दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व पार्ट्स समाविष्ट आहेत. ओके, तर पहा आपण 4.1.1 टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ॲज पर IS 2026 रुटीन टेस्ट, टाईप टेस्ट, स्पेशल टेस्ट, सप्लिमेंटरी टेस्ट. ओके, ह्या ज्या टेस्ट आहेत 4, त्या टेस्टमध्ये पुन्हा विविध टेस्ट आहेत. त्या कोणकोणत्या टेस्ट आहेत तो सिलेबस टॉपिक आपण 4.1.1 मध्ये पाहिला. त्याचबरोबर रुटीन टेस्ट 4.1.2 रुटीन टेस्टचे प्रकार पुन्हा एकदा इथं आपण पाहतोय. मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स वाइंडिंग, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप, मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. ठीक आहे, 4.1.2.1 मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग आपण पाहिला. त्याच्यामध्ये 4.1.2.2 मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक व्होल्टेज रेशो वेक्टर रिलेशनशिप, पोलॅरिटी टेस्ट अँड फेजिंग आउट टेस्ट. इथंपर्यंत आपण हा सिलेबस पाहिला आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4.1.2.3 मेजरमेंट ऑफ नो लोड अँड मॅग्नेटायझिंग करंट
आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.